लग्नाच्या या शुभ मुहूर्तावर इतकी भयंकर घटना आपल्याच अमराईत घडली. हे काय ग ए निलांबरी, आडे पाटील घराण्याची थोरली नाचून. तुला तर डोक्याचा भाग म्हणून काही दिलेलं नाही बघ देवाला. ती बाई अमराईत पडली, ठीक आहे. तू काय करायला पाहिजे होतं? कर्तव्य काय होतं तुझं? मुकाट्याने घरी यायचं होतं, आम्हाला कुणाला तरी सांगायचं होतं. तिथं बॉम्ब करायची तुला गरज काय होती? एवढी साधी अक्कल नाही तुला ग? आजी, मी तिथे त्यांना पडलेलं पाहिलं आणि खरंच सांगते मला काही सुचलंच नाही. नकळत मी ओरडले आणि यांनीच सांगितलं सगळ्यांना. अगं निलांबरी, एवढी मोठी गोष्ट लपून तरी कशी राहिली असती? आणि त्या ठिकाणी जो तो आरडाओरड केला त्यामुळे सगळ्या लोकांना कळलं होतंच की. वा रे वा, ठोकळायस तू, शुद्ध ठोकळायस. अरे एवढी मोठी गोष्ट लपून कशी राहणार? मूर्खा, अरे हिला एक अक्कल नाही. पण तू गाडे पाटील घराण्याचं रक्त आहे. तुला इतकं साधं डोकं वापरता आलं नाही. अरे गुपचूप घरी यायचं होतं, संपतला सांगायचं नाही तर तिथून फोन करायचा होता रे. संपतनं बघितलं असतं काय करायचं ते. इतकं साधं डोकं वापरता आलं नाही तुला. आता ही सगळी बातमी गावात पसरली जाणार. मला सांग, काय पत राहिली रे गाडे पाटील घराण्याची गावात? आता काय करायचं पप्पा? सगळा घोळ घालून मोकळा झालास आणि आता तोंड वरकडून मला विचारतोयस की आता काय करायचं? गावभर या गोष्टीची जर चर्चा होणारच, शिवाय विदार साहेब पण विचारणा करणार. ए सुंभासारखं खाली मान घालून उभे का राहिलाय? काय करायचं याचा विचार करा आता. काय ग हो गाडे पाटील घराण्याच्या सोनबाई, तुम्हाला हे मुसमुसाला काय झालं? एवढ्या शुभ दिवशी असं काहीतरी घडलं. मला खूप भीती वाटते आता. आता भीती वाटून काय उपयोग होणार आहे? विचार करायची वेळ आहे ही, नाहीतर अख्खं गाडे पाटील घराणं रस्सा तळाला जाईल, समजलं?